पण आज जर आपल्या नातवा पंतांना भाकरीचा दुष्काळ येऊ नये असं जर कोणाला वाटत असेल तर खायचे नसतील तर पात्रावर गुलाबजामुन घेऊ नका. चेंडू फेकल्यावर गुलाबजामुन डस्टबिन मध्ये फेकून द्यालेत, लाडू फेकून द्यालेत, कितीतरी नुकती चपात्याच्या मोठ्या कोरा, बंदा भाजीचा द्रोण, हे उद्या भविष्यात आपल्या तिसऱ्या चौथ्या पिढीला भीक मागायला लावणारी कहावत आहे. वेळी सावध राहा, वेळी अन्नावर माजायचंच नाही. पैसे लय झाले ना तर त्याच्या गाद्या करा, असं करत नसते पण करा. पण अन्न किती जरी झालं तर माजू नका. गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. पुन्हा एक दुसरी गोष्ट, खाऊन माजावं पण टाकून माजू नये. माणसं शिकलेली नव्हती हो, पण प्रचंड ग्रंथातल्या वाक्याला लाजवतील अशी शब्द होती काही काही लोकांची. खाऊन माजा, टाकून माजू नका. काय पुरुषार्थ या शब्दातला. ही सगळ्यातल्या ताटातलं एकत्रित करून जनाबाई उशिरा जेवायच्या, कारण त्यांना दळावं लागायचं. ते दळायला पंढरपुरातला येत होता. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी. पुरावा कोणाचा याच्यावर सांगतोय. देव दळायला यायचा आणि दळण आटपल्याच्या नंतर त्याला भूक लागतच नव्हती हो. ह्या बाईला जीव घाला हा भाव, मग म्हणायचं जना मला भूक लागली. जनाबाईनं सांगितलं देवा, ताज तवानं वेगळं काढलेलं असं काही नाही, सगळ्याच्या ताटातलं उरलेलं, शेवटी पातेल्याच्या बुडाला उरलेलं खरडण काढलेलं शिल्लक काय. भगवंतानं सांगितलं काय हरकत नाही, ते पण असू दे. देवाने एका ताटात जेवायचं. कोण तिये भाव जेवी पंढरी रावतीये सवे. जिच्या ताटात देव जेवत होता, देव, त्या माऊलीचं वाक्य आहे. त्या माईचा पुरुषार्थ आहे. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी. दोन सांगितले, अजून एक सांगतोय. गायीनं पवित्र होती याच्याकरता भगवान परमात्मा तिथे गेले त्या भूमीवर. यशोदेला अग्नीचा आशीर्वाद याच्याकरता गेले. अजून एक पुरावा आहे का. 7व्या अवतारात काल मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा प्रगट दिन आहे, जन्मोत्सव सोहळा आहे. काल मृत्यूलोकामध्ये अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्र अवतीर्ण झाले. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं राज्य आणि हरिदिनीच्या पुण्याने तेजस्वी झालेला राजा रुक्मांगद राजा, या दोन लोकांच्या नगऱ्या अत्यंत पवित्र होत्या. अत्यंत पवित्र. मोठ्यांचा पुरावा सांगतो. प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये अजराजाच्या काळापर्यंत आणि रुक्मांगद राजाच्या स्वतःच्या काळापर्यंत गावातला एकही माणूस खाली जाळलाच नाही. खाली जाळलाच नाही. ही वैकुंठाला जात होती महाराज. पुरीसह राजा वैकुंठा गेला, पुरीसह राजा वैकुंठा गेला. पुरी म्हणजे नगरी. अख्ख्या गावासह रुक्मांगद राजा एकादशीच्या पुण्यावर वैकुंठाला. मग धर्मांगद, मग मुक्तांगद, मग पुन्हा किती अंगद होते घरी गेल्यावर पान. मी दोन सांगितले. रुक्मांगदाचा, मुक्तांगद, धर्मांगद अशी राजे होत गेली. ह्या दोन नगरीतला अजून एक पुरुषार्थ सांगतो. रुक्मांगद राजाच्या नगरीमध्ये आणि प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये केस पिकल्याशिवाय बाई मरत नव्हती, केस पिकल्याशिवाय माणूस मरत नव्हता. कडबा जनावराला खाला चांगला पण तिल कणीस येत नाही. म्हणजे तुम्हाला माहित असेल, तुम्ही आता वैभवात, तुम्ही परिस्थिती पाहिलेली माणसात, तुम्हाला माहित आहे. ज्यांनी परिस्थिती पाहिली त्याला बांड ज्वारी कळती. जिला कणीस येत नाही तिला बांड म्हणतात. म्हणजे प्रभू रामचंद्राच्या नगरीत ज्वारीला कणीस येत नाही असं ताटत नव्हतं. धरणी धरी पीक, गायी ओळल्या म्हैशी. कापसाला बोंड लागत नाही असं झाडच नाही. सोयाबीनला शेंग लागत नाही असं झाडच नाही. तुरीला शेंग लागत नाही असं. आपल्या तुरीला कधी कधी बाबर होती. बाबर कळतं का तुम्हाला. नुसती हिरवीगार, इतकी हिरवीगार की तिच्यात उभं राहून फोटो काढाव, पण फुलाला आणि शेंगाला पत्ताच नाही. आंब्याला मोहर येत असतो, सुरुवातीला येत असतो त्याला तौर म्हणतात.
नंतर विकसित होत असतो त्याला मोहर म्हणतात, आणि मोहर विकसित झाल्याच्या नंतर फळ लागतात त्याला कैरी म्हणतात. पण कधी कधी आंब्याचा तोर मोहरात येतच नाही, तो इतका विकसित होतो की त्याचे जुडगे बनतात. जुडगे, फळ लागत नाही त्याला, फळ नाही, नुसता शोभायमान आंबा दिसतो. असं प्रभू रामचंद्राच्या नगरीत होत नव्हतं. धरणी धरी पिक. प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये पशु पक्षी सुद्धा अपमृत्यूने मरत नव्हती. कारण आज राजाचा पुरुषार्थ होता. महाराज यमाला आकर्षित केलं, यमाला सांगितलं लक्षात ठेव, माझ्या भक्तीचा पुरुषार्थ जर तुला मोठा वाटत असेल तर माझ्या नगरीतली तरुण लोक नेत जाऊ नको. आणि आज 11 वर्षाचं पोरग मेले. प्रभू रामचंद्र राजे होते त्यावेळेला, आणि तो सात्विक माणूस महर्षी वशिष्ठांकडे गेलाय. वैकुंठीचा हरिताना यशोदेच्या घरी. का यशोदेच्या घरी धाव घेतली? उदाहरण क्रमांक 3. वशिष्ठांकडे ती व्यक्ती गेल्याच्या नंतर वशिष्ठांना सांगितलं, गुरुदेव माझा पुत्र मरण पावला, लांबून नमस्कार केलाय, अंत्यविधी करायचा राहिलाय, अयोध्येत मरतोय, मला न्याय पाहिजे. महाराज वशिष्ठांनी न्याय देता देता चूक केली. मला असं वाटतं पहिल्यापासूनच बऱ्या लोकांचं ऐकून जेच खोटं बोलतात का नाही म्हणून. पण बऱ्या लोकांचं ऐकून जेज मृत्यू लोकातला जरी खोटं बोलला तर वैकुंठातला जेज कोणाच्या बापाला सोडित नाही. तुम्ही इथल्या जेजकून पैसे देऊन सुटतान, वरचा जेज इतका खतरनाक आहे की त्याच्या तावडीतून कोणी सुटत नाही. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे वरचा नाही मानित तेथे, येथे नाही खोटा चालत परिहार, जाण शांतर पांडुरंगा. महाराज त्या श्रीमंत व्यक्तीने वशिष्ठाकडे धाव घेतली, आणि वशिष्ठ काही खोटारडी व्यक्ती नव्हती, प्रभू रामचंद्रांचे गुरुवर्य होते. पण शहानिशा न करता न्याय द्याला. आणि म्हणे कोण्यातरी एक शूद्राचं पोरग तप करते म्हणून अयोध्येत पाप वाढलं, आणि एका महाराजाचं पोरग मेलं. निकाल खोटा लागला राजू. न्याय खरा नव्हता तो. खालच्या कोर्टात जरी न्याय तुम्हाला भेटत असेल ना चूक करताना, आमच्या पाहुण्याने 3 खून केले. इतका नालायक पाहुणा मला नाहीये, तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय, पण तुमच्या पाहुण्याचं सांगायलो हे ध्यानात ठेवा. इतक्या हलकट पाहुण्याला मी पाहुणा म्हणतो का? माय काय गोळ्या संपल्यात का त्या भडव्याला पाहुणा म्हणायला? ते मेला तर फुकायला तर जाणार नाही घरी असलो तरी, पण इतक्या नालायकाला 3 खून केले त्या पाहुण्यानं. मला वाटते बोर्डात टेबलवर केस आली असं म्हणतात ना, जवळ जवळ निकाल आला. जेवच न गेलं 15 दिवसापासून. बायकोने विचारलं काय झालं? काय नाही, फाशीच शिक्षा होणार आहे. बायको जरा उचकानाची होती आणि शहाणी होती. कारभार तिच्याच हातात होता. हे कमवून आणायचं आणि तीच जवळ द्यायचं. याचं काय नव्हतं, सिंगल दिली की थांबायचं आणि डबल दिली की सुटायचं. म्हणजे याला फक्त पाय 2 होते तरी पण ते वागायला बैलच होता. हो, इकडे तिकडे मुडदे पाडायचं आणि सगळं पपेज माईजुळ आणून द्यायचं. काही काही बायका मला टकटक दिसायल्यात पैसे सांभाळणाऱ्या. या कोपऱ्यात बसलेल्या सगळ्या 7-8 जणीचा ताबा तुमच्याच हातात आहे. ते नुसतं खुळखुळ करून टाकलंय तुम्ही नवऱ्याचे. उठा तुम्ही पटपट. त्या 3 जणी नवऱ्याला आरोतुर बोलतात, ए उठ उठ बाई उठ, माग पाहू नको तूच, उठ उठ उठ, तू माझ्या कीर्तनात बसल्या तू या पापानं मी जळण, उभी राह तू. पण तुम्हाला कमिटीला अडचण येईल, माफ करतो एवढ्या वेळेत, जाऊ द्या आता. मागच्या तर कळायला 7-8 जणी पाशा घाम पुसायल्यात बघा ना. त्याला वाटलं आपलं बी नाव घेतं का नाही. हे असं बोललं की दुसरे पण चोर कळत असते. ती लगेच म्हणली बाई मला बी म्हणतेत का नाही. त्या 3घीनं तर हाणलेलं आहे नवऱ्याला. हो म्हणजे साधं आहे महाराज.
आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर घेऊ का नाव सांगा. नग काला व्हायच्या आधीच मरायची अटॅक नाही. जेव दी माय दुसऱ्याला सगळ्याला. एक सांगू माझ्या माईंनो, मरण आलं तरी नवऱ्याला आरतुर बोलायचं नाही. दुसरी गोष्ट सांगू, नवऱ्याच्या पाया पडायचं सोडून जगातल्या कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही. कसं वेडिंग झाली का हाताला टाळ्या वाजवा वाटत नाहीत का? आणि जी बाई नवऱ्याच्या पाया पडत नाही ती कोणाच महाराजाच्या पाया पडायच्या लायकीची नाही. काही बायका अशा दिसल्या हो, सगळे हरिपाठ पाठ, भजन पाठ, गाथ्यातले बरेच अभंग पाठ, नवऱ्याचे कपडे धुत नाही. वाटोळेस तू. भजनाचा मंदिरात पुरुषार्थ दाखीतीन, मालकाचे कपडे धुत नाही. तुला चांगले कपडे आवडते तर नवऱ्याची मळकट तुला स्वतंत्र नरक करील देव. महाराजा पुरुषार्थ नाही. माझ्या माईंनो तुम्हाला इतकं कडक का बोललो याचं कारण सांगू. माझ्या वारकरी संप्रदायानं जगातली सर्वात मोठी श्रीमंती दर दाखल केली असेल तर त्या तुम्ही. आता तुम्ही चुका करता कामा नये. दुसरी गोष्ट सांगतो सरपंच, या देशातला किती जरी विद्वान बाप असेल तर मुलाला जास्त वेळ देऊ शकत नाही. वेळ देऊ शकते आई. आईनं चुका करता कामा नये. कारण मुलांना घडवायची ताकद तुमच्यात आहे. माझ्या रयतेच्या राजाला घडवलं तुमच्यातल्या एका माऊलीनं. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापांना घडवलं तुमच्यातल्या एका माऊलीनं. देवी अहिल्याबाई होळकरांना घडवलं तुमच्यातल्या एका माऊलीनं. सावित्रीबाईंना घडवलं तुमच्यातल्या एका माऊलीनं. देशाची घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या काळातल्या अत्यंत गरीब संसाराची वरफड असलेल्या देशाची घटना लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून संसार जिनं केला, त्या रमाबाईला सुद्धा या भारतातल्या स्त्रीनं पोटात ठेवले. किती पुरुषार्थी माऊल्यात. माझ्या ज्ञानोबारायला 9 महिने पोटात ठेवणारी तुमच्यातली माऊली आहे. माझ्या तुकोबारायला पोटात ठेवणाऱ्या कनकाबाई तुमच्यातली माऊली आहे. मुलांना घडवायची ताकद तुमच्यात आहे. देखावा करत जाऊ नका. महादेवाला किती भिजवायली, त्याला भिजून भिजून त्याला सर्दी झाली. इतकं महादेवाला पाणी घातलं आणि ज्याच्या नावानं कुकुला होती ती बिना डब्याच ऑफिसला बोंबलत गेलं. आणि तिकडे गेल्यावर बर्गर खाय, पॅटीस खाय, वडापाव खाय आणि घरी आल्यावर पोट झालं डेऱ्या एवढं. मी म्हणलं 2 महिन्यात तुमचं पोट इतकं कसं काय वाढलं? काय नाही म्हणलं, पप्याची माया महादेवाला पाणी घालण्यात गुतायली, डबा करीत ना, त्याच्यामुळे मी बाहेरच खालो. अख्तरबाईनं तळलेलं. पांडुरंगाला मंजुळा किती वाहतीन, महादेवाला पाणी किती घालती मंजुळा, त्याच्यापेक्षा नवऱ्याला टायमाला किती बाऱ्या जीव घालती हे सांग. देखाव नाही. आवडत नसल गिरगावकराची वाणी, काय करताल? कीर्तन घेणार नाहीत. नका घेऊ. तुम्हाला 30 गाव, पठ्ठ्याला 36 गाव. माग लागे नाहीच. मा जीवन चालले माझ्या काळ्या मातीवर. नका बोलू. तुम्हाला सांभाळणारी लोक आवडत असतील आणा त्यांना. नाही सांभाळणार. देवाला आवडलं असं कीर्तन. पुढे बसलेल्यांना सांगतो, ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्यानं कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आई वडिलाचं दर्शन घ्यायचं. तुका म्हणे माय बाप अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. तुका म्हणे माय बाप अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. सकल तीर्थाची धुरे, झिये का जान माता पितरे. मायबापाचं दर्शन घ्यायचं. एक सांगू राजे हो, आपल्या आई वडील जर गेले असतील तर दक्षिणेकडे तोंड करून एका घरात त्यांची प्रतिमा लावायची आणि सकाळी स्नान झाल्यावर गडबडीने एखाद्या कामाला जायचं असेल देवाचं दर्शन विसरलं तरी चालेल, पण त्या आई बापाच्या प्रतिमेला नमस्कार करून कामाला जा. अपयश हातात येणार नाही. हेच घेऊन येताल. इतकी कीर्ती मायबापाच्या दर्शनात आहे. इतकंच सांभाळा. तरुणांना एक विनंती करतोय, पैसे कमी जा. सांगायचे नाही तुम्हाला दुसरा एखादा महाराज. पैसे कमी जा. का? तुमच्याकडे पैसे नसल्यावर तुमच्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे सुद्धा तुम्हाला लग्नाच्या पत्रिका देत नाहीत.
30 वर्षाचा काल सांगता येईल का तुम्हाला? किती नातेवाईक मानित होते तुम्हाला 30 वर्षापूर्वी, आणि आज तुमचे पाहुणे किती मानतील हे सांगता येते ना. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपली जुनी गरिबी आठवा. त्या गरिबीत तुमचे श्रीमंत नातेवाईक तुम्हाला किती विचारित होते ते रेखाटा, आणि आज तुमचं बरं झाल्यावर तुमचे श्रीमंत तुम्हाला किती विचारतात तुमचे पाहुणे हे रेखाटा. मग करळ गिरगावचा बाळ्या खरं बोलायला का खोटं. म्हणून ज्याचं शिक्षण संपलंय का, तो उद्योगात पडलेल्या माणसानं 8 रुपयाची भाकरी खात असेल तर 80 रुपये घरी घरी आणायचे, तो महाराष्ट्रात जगण्याच्या लायकीचा आहे. जो 8 रुपयाचं खाऊन 80 रुपये कमवतो तोच माणूस लग्न करण्याच्या लायकीचा आहे. अन्यथा त्यानं लग्न करून लोकांच्या पोरीचं वाटोळं करू नकोस. नालाय का, तुला बायको जगवायची पात्रता नाही, तुला अर्थ नावाचा पुरुषार्थ कळत नाही. तू एखाद्या आश्रमावर जाय भगवी लुंगी घेऊन, तिथं बी तू राहायच्या लायकीचं नाही, तुला भजन करता येणार नाही. आश्रमात जर राहायचा ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. जर तुला ग्रंथ वाचतायचा आळस असेल तर तू संन्यास घेण्याच्या पण लायकीचा नाही, तू ब्रह्मचारी होण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. कमवत राहा. एक जण म्हणला महाराज आम्हाला भेटले आणि ते म्हणले मेले का पैसे संग न्यायचेत का, आणि मग त्यानं काऊन बंगला बांधला 3 कोटीचा. त्यानं मसन वाट्यात पत्र नव्हते का त्या महाराजाला झोपायला, त्यानं 3 कोटीचा बंगला बांधला, आकाशाला छिद्र पडील असं घर बांधलं, आणि ते पुढच्याला म्हण तू पैसे संग न्यायचे का. आणि त्या हरामखोर महाराजाचं तुम ऐकता नरकाला जातान विठाला 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 विठाला. कारण या संस्कृतीतली लोक अर्थानं प्रबळ झाली पाहिजे. अर्थानं जी व्यक्ती प्रबळ झाली ती व्यक्ती धर्म करू शकते, ती व्यक्ती आई वडिलांचा सांभाळ करू शकते, ती पत्नीचा सांभाळ करू शकते. पुन्हा एकदा सांगतोय, मी सरकलोय बाजूला पण अभंगावर येतो बरं. मला नाद आहे लांबून एसटी आणायचा, असं समजू नका कडव्याच्या बाजूला गेलं. नाही, धोरणातलंय. मेमरी कार्ड 650 GB आहे म्हणून तो मोबाईल साधा वापरितो, कमी जीबीचा. घ्यायला काय माझ्याकडे पैसे नाहीत का, इतका रगील बोलणारा बिन पैशाचा असतो काय. हा औंदाच्या तुरी इकल्या तर किती भारीचा मोबाईल घेईल, अजून तशाच्यात 700 वाढ्यात आता. पण आता कशाला 90 वर्ष झाल्यावर म्हातारपणी कशाला गाऊन घालू. आता लोक लुगड्यावर राहिलो ना, आता म्हातारपणी कशाला गाऊन, त्याच्यामुळे याच्यावर मरायचं आता. आणि मी काय सरकारी नोकर नाही, मला काय टपाल नाही, टीए DAP आमके तमके संदेश नाहीत, काय नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला धकते तारका याच्यावर गड्याला बोलवतो, मजुराला बोलवतो, शेतीचे भाव आडत्याला विचारतो. काय ताण नाही, तुम्हाला लागते गरज आहे तुम्ही वापरीत जा. गरज नसताना ज्यानं सफरचंद कंपनीचा 2 लाखाचा मोबाईल घेतला त्या हरामखोराला मान्यता देणार नाही. गरज नसताना ज्यानं सफरचंद कंपनीचा 2 लाखाचा मोबाईल घेतला त्या हरामखोराला मान्यता देणार नाही. पण त्यानंच काम करून जर 2 तोळ्याची अंगठी केली तर त्याची पाठ थापटीन. शाबास रे पट्ट्या. मला एक जण म्हणला महाराज 2 लाखाचा मोबाईल तुम्ही मान्यता देत नाहीत. म्हणजे त्याला काम नाही ना, घेतला कशाला. मग 2 तोळ्याची अंगठी केल्यावर त्याला पाठ कशी थापटली. त्याचं लग्न झाल्याच्या नंतर बायको आजारी पडली तर अंगठी फुकून दवाखान्यात ने, माय आजारी पडली तर अंगठी मोडून दवाखान्यात ने, लेकराच्या शिक्षणाला अडचण आली तर अंगठी फुकून शिक्षण कर. मोबाईल सकाळी घेतल्याला जर दुपारी इकला, गावडे भाऊ तर केवढ्या लिहिक तू गोविंद भाऊ, सकाळी 8 वाजता मोबाईल घ्यायचा आणि संध्याकाळी 3 वाजता इकरीच काढायचा. किती लॉस असेल हो त्याच्यात, मला तर कळत नाही. मी 7वी पास आहे फक्त, पण अर्थ कळत तुम्हाला. सोनं आता घ्या, आता इकत घ्या आणि 2 महिने संडासच्या टँक मध्ये टाकून द्या आणि 3 महिन्यानं पुन्हा काढा. अपवित्र होतं का, भाव कमी होतो का, नाही. म्हणून द्रव्य कमवायचं. एक विनंती करील, कोणाची मुंडी मोडून कमवू नका. जोडून या धन उत्तम व्यवहारे. पण संसारातला आणि परमार्थातला पुरुषार्थ प्रगट करायचा असेल तर पैसा लागतोच. या सप्ताहात ज्याला पंगत घ्यायची त्याला किराणा दुकानदार फुकट किराणा देतो का, त्यासाठी पैसा कमवावा लागेल. तीर्थयात्रा करायची असेल तर पैसा. तुम्हाला एसटी वाल्याला म्हणायचं मला फुकटच तिकीट दिकच देईल, ते म्हण मी नोकरेन. पैसा लागतो. चला काय सांगू लागलो. आमच्या पाहुण्याने 3 खून केले, बायको शहाणी होती, इथपर्यंत आलतो. कारभार तिच्या हातात होता. एक जणाला म्हणलं चला ना जत्राला, आलो असतो पण ती येऊ देईन.
आणि म्हणलं तिला कशाला विचारायचं, बस माझ्या गाडीत, पण खर्चायला पैसे तिच्याजवळ आहेत ना. म्हणलं मी देतो, चल. नाही तुमचे कहा वापस देऊ. म्हणलं देऊ नको, चल. म्हणजे यात्रेला जाण्यापुरते पैसे पण बायकून कुणच घ्यावं लागते. ठीक आहे, बायकांनी पैशाचा कारभार हातात घ्यावा, ते मग